नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे। हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे। एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे। बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाची काटेकी टक्कर सुरू झालेली आहे। रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेल्या सिंघम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे। यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे। तसंच महत्त्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टारकास्ट पाहायला मिळत आहे। अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत। सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती। त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे। भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अनिल बर्नी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे। हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत झळकलेल्या आहे। बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36 करोड 5 लाख रुपयाची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकास्ट असलेल्या सिंघम अगेनने 41 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे। पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती। सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाख रुपयाची, तर भूलभुलैया 3 चित्रपटाने 35 करोड 50 लाख रुपयाची कमाई केली होती। त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे। तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे। दरम्यान पहिल्या सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे। रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता। तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती, तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती। या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो, तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाखची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35 करोड 50 लाखाची कमाई केली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे। हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे। एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे। बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाची काटेकी टक्कर सुरू झालेली आहे। रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेल्या सिंघम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे।
यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बर्नी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत झळकलेल्या आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36 करोड 5 लाख रुपयांची कमाई केलेली आहे. तर तगडी टारकास्ट असलेल्या सिंघम अगेनने 41 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाख रुपयाची तर भूलभुलैया 3 चित्रपटाने 35 करोड 50 लाख रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिल्या सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाखची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35 करोड 50 लाखाची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाची काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेल्या सिंघम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बर्नी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत झळकलेल्या आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36 करोड 5 लाख रुपयाची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकास असलेला सिंघम अगेनने 41 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाख रुपयाची, तर भूलभुलैया 3 चित्रपटाने 35 करोड 50 लाख रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिल्या सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती, तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाखची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35 करोड 50 लाखाची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाची काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेल्या सिंघम फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बज्मी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत झळकलेल्या आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36 करोड 5 लाख रुपयाची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकास असलेला सिंघम अगेनने 41 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाख रुपयाची, तर भूलभुलैया 3 चित्रपटाने 35 करोड 50 लाख रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिल्या सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती, तर
पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती। या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो। तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाखची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35 करोड 50 लाखाची कमाई केली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे। हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे। एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे। बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाची काटेकी टक्कर सुरू झालेली आहे। रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेल्या सिंघम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे। यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे। तसंच महत्त्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टारकास्ट पाहायला मिळत आहे। अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत। सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती। त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे। भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अनिल बर्नी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे। हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत झळकलेल्या आहे। बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36 करोड 5 लाख रुपयाची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकास्ट असलेल्या सिंघम अगेनने 41 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे। पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती। सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाख रुपयाची तर भूलभुलैया 3 चित्रपटाने 35 करोड 50 लाख रुपयाची कमाई केली होती। त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे। तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे। दरम्यान पहिल्या सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे। रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता। तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती, तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती। या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो। तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाखची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35 करोड 50 लाखाची कमाई केली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे।
हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे। एका चित्रपटाची ॲक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे। बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाची काटेकी टक्कर सुरू झालेली आहे। रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेल्या सिंघम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे। यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ॲक्शन आहे। तसंच महत्त्वाचं म्हणजे अजय देवगणसह बॉलिवूडची सुपरहिट स्टारकास्ट पाहायला मिळत आहे। अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत। सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती। त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे। भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अनिल बर्नी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे। हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत झळकलेल्या आहे। बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36 करोड 5 लाख रुपयांची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकास्ट असलेल्या सिंघम अगेनने 41 करोड 5 लाख रुपयांचा गल्ला जमवलेला आहे। पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती। सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाख रुपयांची, तर भूलभुलैया 3 चित्रपटाने 35 करोड 50 लाख रुपयांची कमाई केली होती। त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे, तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे। दरम्यान पहिल्या सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेलं आहे। रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता। तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती, तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती। या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो, तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाखची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35 करोड 50 लाखाची कमाई केली होती।